नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपल्या केळी बागेची वेण चालू झालेली आहे आणि आपला जो केळी बाग आहे तो खोडवा आहे आणि या खोडव्याची वेण चालू झाली आहे. तुम्हाला पूर्णपणे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, जेणेकरून आपल्याला जे जे वेण होत असताना ज्या चुका टाळायचे ते कोणत्या चुका टाळायचे ते तुम्हाला सांगणार आहे. तर बघू शकता या अशा प्रकारे कमळ पडायला सुरुवात झालेली आहे. माझ्या पाठीमागे बघितलं असेल तर हे कमळ आहे आणि कंप्लीट फक्त 4 महिन्यात खोडव्या बागाची वेण चालू झालेली आहे. मित्रांनो, अशा प्रकारे पूर्णपणे येतं. हे बघा इकडे अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी आपल्याला कमळ दिसते आलेलं. आणि हे बघा संपूर्ण तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. तर बघा अशा प्रकारे फण्या देखील पडायला लागलेल्या आहेत आणि काय काय घड पडलेले आहेत. 7-8 फण्या पडलेल्या आहेत. म्हणजे आपल्या केळीची जात जायची मायक्रोसन G9 हे अशा प्रकारे बघा आता एक कमळ आलेलं आहे. आता हे काय करायचं की आता हे कमळ जे आहे ते आता इथं पानावर येण्याची शक्यता आहे. म्हणून आता आपल्याला ही पान पिचकवायचे फक्त आणि अशा प्रकारे कमळ बाहेर पडणार आहे फक्त. आता बघू शकता आपल्या केळीच्या बागेची पूर्णपणे वेण चालू झालेली आहे आणि पानं कशा प्रकारे पिचकलेली आहेत. पण मित्रांनो, ही पानं कापायची गडबड करायची नाही, कारण की बरेच काही जण काय करतात की अशा प्रकारे पानं पिचकायला लागली की म्हणतात कुठं कॅल्शियम बोरॉनची कमतरता आहे, कुठं काय कशाची कमतरता आहे. ह्याच्यामुळे बरेच शेतकरी काय करतात की मोठ्या प्रमाणात खर्च होतो आणि हा खर्च टाळण्यासाठी आपल्याला बघा लक्षात घ्यायचं की जर तुमच्या बागेमध्ये अशा प्रकारे पानं पिचकत असतील तर मित्रांनो तुमच्या बागेची वेण लवकर चालू होणार आहे. आता बघा प्रत्येक झाडाची पानं पिचकलेली आहेत आणि पूर्णपणे बघा ज्या झाडाची पानं पिचकली त्या झाडाला कमळ यायचा प्रयत्न आलेला आहे. आता इथं बघा हे झाडाचं पान पिचकलेलं आहे आणि याला कमळ देखील यायला लागलेलं आहे. हवा अशा प्रकारे कमळ वर यायला लागलेलं, वरच्या दिशेने यायला लागलेलं आहे. म्हणजे लक्षात घ्यायचं की जेव्हा झाडाची वेण चालू होते तेव्हा झाड मोठ्या प्रमाणात आपलं शरीर जे आहे ते प्रेस करत असतं आणि कमळवर ढकलण्याचा प्रयत्न करत असतात आणि कमळवर ढकलत असताना ही पानं जी आहे ती पिचकून पडत असतात. त्यामुळे लक्षात घ्यायचं की कुठल्याही प्रकारचा ह्याच्यामध्ये रोग नाही, काही नाही. आता आपलं व्यवस्थित म्हणजे काय करायचं की आता जे आपल्या बागेमध्ये पिल्ले असतील फक्त एका लाईनमध्ये टाकायचे. आता आपल्या बागाचा खोडा होता आणि खोडा आपण कट केलेला आहे. आता बघू शकताय ही खोडव्याची पहिली लाकडं आहेत, ही आता पूर्णपणे वाळून गेलीत आणि एका लाईनीमध्ये टाकलीत. फक्त 2 लाईनीच्या मध्ये आधी लाईन स्वच्छ आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त बुरशीनाशक आणि अंडी ह्याच्यावर फवारायचे, म्हणजे जेणेकरून ढास, मच्छर आणि रोगरे औषध जर तुम्ही ह्याच्यामध्ये जमिनीवर फवारलं तर रोगरनं काय होतं की बागेमध्ये जास्त स्मेल म्हणजे उग्र वास जो आहे तो निर्माण होतो आणि त्याच्यामुळे आपल्या मच्छर येत नाहीत. हे एक करायचं आणि लगेच आता केळीचा भाव देखील चांगल्या प्रकारे आहे आणि लवकर आपल्याला माल देखील फुगवायचा आहे. तरी पूर्णपणे तुम्हाला माहिती देत राहणार आहे. बघा अशा प्रकारे बागाची वेण चालू झालेली आहे आणि पूर्णपणे पानं जे आहेत पिचकत आहेत. म्हणजे शेतकरी काय करतात की पानं पिचकायला लागली की शेतकऱ्यांचं काय होतं की आपल्या ज्यांची ट्रीटमेंट घेतली असते, म्हणजे समजा एखादा मास्तर लावलेला असतो तो काय म्हणतो की तुमच्या बागाला कॅल्शियम बोरॉनची कमतरता आहे किंवा काय काय सोडा, पण ही काय करत नाही मित्रांनो. तेव्हा आपल्या बागाची अशा प्रकारे पानं पिचकतील आणि पावसाळ्यात सर्वात जास्त वेण व्हायचे दिवस असतात आणि पावसाळ्यामध्ये जे जास्त पाऊस आणि जेवढं जास्त ऊन, म्हणजे ऊन पाऊस जर असेल तर सतत जास्तीत जास्त कमळ वर ढकलण्याचा प्रयत्न होतो आणि लवकरच ही वेण चालू होते. आता बघा अशा प्रकारे बुंदा देखील आपल्या खोड्यात आहे. जवळजवळ 40 ते 45 सेंटीमीटर अशा प्रकारे बुंदा असू शकतो आणि ही मोठ्या प्रमाणात अशी पानं देखील पिचकत. आता पानं लवकर कट करायची नाहीत, कारण की बागेमध्ये जर वारं घुसलं, हे तुम्हाला एक महत्त्व सांगायचं आहे. जर आपल्या बागेमध्ये तुम्ही पूर्णपणे काय करतात तिथपर्यंत पानं काटून टाकतात, तर ही पानं कट करायची नाहीत मित्रांनो. कारण काय होतं, जर तुमची अशी पूर्णपणे पानं काटली तर तुमच्या बागेमध्ये वारं घुसतं आणि तेव्हा आपली झाडं आता झुकण्याच्या मार्गावर असतात. म्हणजे जेव्हा कमळ पडलं असतं तेव्हा झाडामध्ये लोड जास्त झाले असतं, वजन पूर्णपणे कमळाचं झाडावर आलेलं असतं. आणि काय करायचं की जर बाण कापली तर काय होतं, बागामध्ये वारं घुसतं आणि वारं जर घुसलं तर झाडं पूर्णपणे भुईसपाट होऊ शकतात. जेणेकरून जर अशी पानं जर नाही ती काढली लवकर, तुम्हाला फक्त काय तर स्वच्छता काय ठेवायची तर पिली कापायची ती आणि पूर्णपणे जर तुमचा खोडा असेल तर ते काय करायचं, जी लाकडं आहेत खोडव्याची एका लाईनीमध्ये टाकून घ्यायची, त्याच्यावर रोगर किंवा बुरशीनाशक अंडी फवारायचे. ही जर फवारून घेतलं तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. फक्त तुम्ही काय करायचं, पानं जर काढली तर तुमच्या बागामध्ये 100% वारं घुसणार, हे देखील लक्षात घ्या. पानं काढू नका, हे देखील तुम्हाला सांगणं आहे. आणि अशा प्रकारे झाडं आहेत बघू शकता. संपूर्ण बाग बघा कशा प्रकारे आलेली आहे. आता तुम्हाला दाखवतो, कारण ही कल्ला अजून बागाची वेण चालू झालेली आहे. संपूर्ण बागाची वेण झालेली आहे. जवळजवळ 1.5 एकराचा प्लॉट जो आहे तो आपला आहे आणि कमळं देखील पडायला चालू झालेत. तर बघा संपूर्ण बागाची अशी पानं पिचकायला लागली आहेत आणि कुठं कुठं कमळं दिसत आहेत. आता तुम्हाला बागाशी दाखवले, आता इथं कमळ देखील दाखवतो. कमळ कशा प्रकारे वरी येतं आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये कमळ आहे आणि ते लवकरच आपल्यापर्यंत येत आहे, वरी येत आहे. आता बघा हे ते अशा प्रकारे कमळ आहे. तर अशा प्रकारे कमळ पडायला लागलेले आहेत. आता या ठिकाणी बघू शकताय, तर अशा प्रकारे एवढ्या मोठ्या प्रमाणात मोठं कमळ जे आहे ते पडलेलं आहे आणि हे कमळ आपल्याला कंप्लीट 10 ते 12 फण्या देऊ शकतं. अशा प्रकारे कमळ आहे आणि ह्याची पानं बघा कशा प्रकारे पिचकली. ह्याचा बुंदा बघू शकता. बुंदा बघितला तर केवढ्या मोठ्या प्रमाणात बुंदा आहे.
अशा प्रकारे पूर्णपणे बागाची वेण चालू झाली आहे. कंप्लीट फक्त 4 महिन्याचा खोडा आहे मित्रांनो. आणि 4 महिन्याच्या खोड्यामध्ये या बागाची वेण चालू झालेली आहे. फक्त आता तुम्हाला एक दक्षता घ्यायची की फक्त खाली जमिनीवर रोगर मारू शकता, जेणेकरून तुमच्या बागामध्ये मच्छर कमी होणार. आणि जेवढं ऊन पडेल तेवढं मच्छराचं प्रमाण कमी होतं. आणि तुम्हाला एक साधा सोपा उपाय सांगतो. तर तुम्ही तुमच्याकडे जर तेलाचा डबा असेल तर तेलाचा डबा फोडून त्याच्यामध्ये धूर करू शकता, जेणेकरून बागामध्ये धूर राहील आणि चांगल्या प्रकारे मच्छर जाण्यास मदत होईल. किंवा हे धूर कधी करायचे की सकाळ आणि संध्याकाळ, म्हणजे सकाळी दिवस जळताना संध्याकाळी दिवस मावळताना हे तुम्ही धूर जर केला, तुम्हाला 100% ह्याच्यामध्ये रिझल्ट येऊ शकतो. तर अशा प्रकारे पूर्णपणे बागाची वेळ लक्षात घ्या. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती बघण्यासाठी आज आपली YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.